नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महादांबिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा, घरचा पुरोहित या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भास्करराव जाधव हे घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक होते। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर इंडस शब्दापासून भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव बनले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातील सर्वात रुंद नदी आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या। प्रश्न क्रमांक 9, भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भरत चक्रवर्ती या राजाशी भारत हे नाव प्राचीन काळातील संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये भारतात वनक्षेत्र सर्वात कमी आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सरोजिनी नायडू ही भारतातील पहिली महिला राज्यपाल होती। प्रश्न क्रमांक 12, भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वायव्य या भागात भारतात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते। प्रश्न क्रमांक 13, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर एम फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश होत्या। प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बनले। प्रश्न क्रमांक 15, भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर इंदिरा गांधी ही भारताची प्रथम महिला पंतप्रधान बनली। प्रश्न क्रमांक 16, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत।
प्रश्न क्रमांक 17 शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाठीचा कणा शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे। प्रश्न क्रमांक 18 पहिली भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर किसान कन्या हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट आहे। प्रश्न क्रमांक 19 द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 जानेवारी 2001 या दिवशी द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र सुरू झाले। प्रश्न क्रमांक 20 भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अरुणाचल प्रदेश हे राज्य भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 21 प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सामर्थ्य आणि ध्येय राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग दर्शवितो। प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय ध्वजामध्ये कोणता रंग असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पांढरा हा रंग राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असतो। प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिरवा रंग राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली असतो। प्रश्न क्रमांक 25 भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शांतता आणि सत्य भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग सूचित करतो। प्रश्न क्रमांक 26 भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग काय सूचित करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वाढ आणि प्रजनन भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग सूचित करतो। प्रश्न क्रमांक 27 भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप स्वीकारले। प्रश्न क्रमांक 28 भारताची प्रथम महिला लोकसेवा अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मीरा कुमार ह्या भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष होत्या। प्रश्न क्रमांक 29 भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते। प्रश्न क्रमांक 30 भारतरत्न मिळणारी पहिली महिला कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्रीमती इंदिरा गांधी ही भारतरत्न मिळणारी पहिली महिला होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।